श्री स्वामी समर्थ मित्रांनो. तर ही व्हिडिओ मी या कारणाने बनवतोय की मला तुम्हाला एक माझी छोटीशी स्वामी लीला सांगायची जी माझ्यासोबत घडली, मी एक्सपिरियन्स केलंय. तर आपण म्हणतो स्वामी आहेत आणि ते असणारच कायम आपल्यासोबत. आणि स्वामी म्हणतात की भिवू नको, मी तुझ्या पाठीशी आहे आणि ते कायम आहेत. याचं एक जिवंत उदाहरण असं की काही दिवसापूर्वी मी माझी सगळी फॅमिली प्लॅन करतो अक्कलकोटला जायचं, ते पॉसिबल होत नव्हतं. तर काही दिवसापूर्वी ते पॉसिबल झालं, सगळ्यांचे टाईम मॅचेस झाले, कोऑर्डिनेट झाला आणि मग आम्ही ठरवलं की बुधवारी आपण जाऊया. बुधवारी आम्ही गेलो अक्कलकोटला. बुधवारी रात्री पोचलो, महाप्रसाद खाल्ला आणि आम्ही विश्रांतीगृहात आम्ही मस्त तिथे रूम घेऊन आम्ही आराम केला आणि म्हटलं सकाळी 6 वाजता गुरुवारी आपण काकड आरती घेऊया. तर लवकर उठलो, सगळ्यांची आंघोळ वगैरे झाली आणि आम्ही आरतीला गेलो. तर मी आमच्या गाडीत आजी आजोबा असल्यामुळे जे एज्ड आहेत, आजोबा ऑलरेडी पेशंट आहेत, हार्ट पेशंट. सो आम्ही त्यांना मंदिराजवळ सोडलं आणि ते सोडणं गरजेचं होतं. सोडलं त्यांना आणि आम्ही पार्किंगमध्ये गाडी लावायला गेलो, मी आणि माझा मित्र पियुष. तर मग आणि पार्किंग मंदिरापासून लांब आहे. तर मी तिकडे गाडी पार्किंगला लावायला गेलो. आम्ही लावली आणि नंतर आम्हाला एक एक्सपिरियन्स असा आला की आम्ही तिकडून पार्किंगमध्ये निघालो आणि पार्किंगमध्ये निघताना मी पियुषशी बोलतोय की पियुष, 6:10 झाल्यात, आपल्याला आरती भेटणार कशी? 6ची आरती असते, आपल्याला आरती भेटणार नाही असं आपण गेलो तरी. चल आपण धावत जाऊया, आपल्याला मे बी आरती थोडीशी शेवटची भेटली तर चालेल. तर आम्ही धावत निघालो. धावत आम्ही मंदिरापर्यंत पोहोचलो आणि जिथून रोडवरून लाईन स्टार्ट होते, तर मला वाटलं की माझी आई वगैरे सगळे आत्मे पोहोचले असतील का बरं आरतीला, एवढा वेळ झाला मला गाडी पार्क वगैरे करून येऊपर्यंत. तर मग मी न कळलं तर मी थोडा पुढे गेलो तर मला एक माणूस भेटला. कोण होता काय माहित तो. एवढ्या लोकांपैकी त्यांनी फक्त मला आणि माझ्या मित्राला विचारलं की तुला दर्शन घ्यायचंय ना? तर मी म्हटलं हो घ्यायचंय. तर त्यांनी मला आणि त्याला तो गेट उघडून आतमध्ये पाठवला आणि मी आतमध्ये पोहोचलो. जो वटवृक्ष आहे स्वामींच्या मंदिराच्या बाहेर, तिथे तिथे आलो आणि मी माझ्या आईला कॉल केला की आई कुठे आहेस? मी आतमध्ये पोहोचलो आरतीला. तर तुम्ही विश्वास नाही होणार की आईने मला काय सांगितलं. आई म्हटली मी अजून बाहेरच आहे लाईनीत रोडवरच्या. स्वामींची कृपा बघा की आम्ही आरतीबद्दल आम्ही एवढे होतो की आम्हाला आरती पाहिजे काय करून. तर आम्हाला आतमध्ये आम्ही आरती पूर्ण गाभाऱ्यात जाऊन आरती घेतली, दर्शन घेतलं आणि अजून माझी फॅमिली पूर्ण बाहेरच होती. आम्हाला दोघांनाच आतमध्ये एंट्री भेटली. तर याला आपण स्वामीला म्हणू शकतो किंवा एक कोइन्सिडन्स बोलू शकतो. बट माझ्यासाठी मला ती आरती भेटली. स्वामींनी त्या माणसाला पाठवलं की नाही ते तर मला माहीत नाही, बट स्वामीला मला तर वाटतं स्वामी लीला झाली. आणि अजून तुमचा कुठला एखादा एक्सपिरियन्स असेल असा स्वामी लीलाचा छोटा मोठा, तर नक्की कमेंट बॉक्समध्ये सांगा. श्री स्वामी समर्थ.